गुड मॉर्निंग। तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, कारण मी माझ्या मनातलं आज तुम्हाला शेअर करणार आहे। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना म्हणजे जे माझे क्लायंट आहेत त्या लोकांना माहिती आहे की मी हनुमानाची कट्टर भक्त आहे, कट्टर। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी माझी हनुमानाची भक्ती बघितली असेल। सोशल मीडियावरती जे काही माझे पेजेस आहेत त्यांचे वॉलपेपरसुद्धा हनुमान आहे आणि माझे क्लायंट स्पेशली अनुभव घेतात की मी हनुमानाचे जे काही रेमेडीज देते त्याने किती पॉवरफुल रिझल्ट येतात। चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हनुमानाची भक्ती का करते, कधीपासून हनुमान माझ्या आयुष्यामध्ये आला आहे, मला हनुमानाची खरंच प्रचिती आली आहे का, हनुमानाची भक्ती स्त्रियांनी केली पाहिजे का आणि ती कशा प्रकारे केली पाहिजे, माझ्या घरामध्ये हनुमानाचे फोटोज मूर्ती आहेत का, ते कशा प्रकारे मी लावले, सगळं या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि कमेंट करायची आहे जय श्रीराम। तुम्ही सुद्धा माझ्यासारखे हनुमानाचे भक्त असाल तर जय श्रीराम लिहिल्यापासून तुम्ही राहूच नाही शकत। सो पहिले जय श्रीराम कमेंटमध्ये लिहा आणि मग व्हिडिओ पुढे बघायचा आहे। तर हनुमान माझ्या आयुष्यामध्ये केव्हापासून आलेला आहे, म्हणजे त्याची भक्ती मी कधीपासून करत आहे, तर जानेवारी 2025 मध्ये खूप जास्ती निगेटिव्हिटी म्हणजे खूप जास्ती स्ट्रेसमधून मी जात होते। मला कळतच नव्हतं की यातून बाहेर कसं पडायचं। खूप जास्त ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्या गोष्टींना मला खूप जास्त जाणवत होत्या आणि अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा असतो ना आपण त्यावेळेला आपल्याला कळत नाही की पॉझिटिव्ह गोष्टी कशा करायच्या, ऐकायच्या, बघायच्या किंवा मग पॉझिटिव्ह विचार कसे करायचे आपल्याला सुचतच नाही। आपण सतत निगेटिव्ह विचार करतो आणि ती एक साखळी बनत जाते आणि आपण त्यात अडकत जातो। सो त्या दरम्यान माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलेलं की तू एक काम कर की हनुमान चालीसा ऐक, तुला बरं वाटेल, बाकी काहीच करू नको। आणि मी लिटरली अशी होती की हनुमान चालीसा त्याने काय होणार आहे, आणि हनुमान चालीसा मी लहानपणापासून ऐकलेलं आहे, बोलली पण आहे, पण इतक्या श्रद्धेने आणि इतक्या मनोभावे म्हणजे त्याची आराधना करणे हे कधी सुचलंच नाही। आणि मी लिटरली तिने जेव्हा सांगितलं तेव्हा असं मला वाटलं की अरे याने काय होणार आहे ना। आणि तिचा फोन ठेवून झाल्यानंतर मी हनुमान चालीसा जे यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर आलं ते ऐकलं आणि मला थोडं बरं वाटलं। ठीक आहे, म्हणजे 1% तरी मला पॉझिटिव्हिटी जाणवली। ज्या निगेटिव्हिटीमध्ये म्हणजे लाईक अ ब्लॅक बलूनमध्ये मी आहे असं मला ती इतकी निगेटिव्हिटी जाणवत होती। सतत विचार, ओव्हर थिंकिंग, झोप नाही रात्रीची, काय स्वतःची हालत केलेली मलाच माझं काही सुचत नव्हतं। आणि अशा सिच्युएशनमध्ये हनुमान चालीसा ऐकल्यावरती 1% तरी मला थोडंसं पॉझिटिव्ह फील झालं। आणि त्यानंतर मग मी रात्री झोपताना धनंजयला म्हटलं की अरे मी हनुमान चालीसा ऐकलं आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि आपण ते ऐकायचं का रोज, असं मी त्याला म्हणाले। तर तो म्हणाला हो। आणि असं म्हणताच मी एक पॉडकास्ट चालू केला, द रणवीर शोचा, रसराजजी महाराजांचा। आणि मला ही खूप सवय आहे की एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट माहिती पडली नवीन तर त्याबद्दल अजून माहिती काढत राहायचं। सो मी रसराजजी महाराजांचा तो पॉडकास्ट ऐकायला लागले आणि त्यांचा जसा म्हणजे पॉडकास्ट चालू झाला, तो जो ट्रेलर आहे पॉडकास्टचा तो जसा चालू झाला लिटरली माझ्या अंगावरती काटा आला की ते ज्या पद्धतीने सांगत होते हनुमानजी बद्दल। मी हनुमानजी जरा शक्यतो कमीच म्हणते, हनुमानच म्हणते, तो माझा फ्रेंड आहे। आणि हनुमानाबद्दल जेव्हा मी ऐकायला लागली त्या पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये रसराजजी महाराजांनी जेव्हा चालू केलं हनुमान चालीसा म्हणायला, मी तिथेच व्हिडिओ पॉज केली आणि लगेचच यूट्यूबवरती सर्च केलं रसराजजी महाराजांचं लोफी व्हर्जन हनुमान चालीसा आणि मी ते पूर्ण ऐकलं, धनंजयने पूर्ण ऐकलं आणि काय माहिती काय जादू झाली। त्यांचं बजरंग बाण पण त्यांच्याच आवाजामध्ये आम्ही लगेच ऐकलं आणि त्या दिवसापासून आजचा हा दिवस आहे। हनुमान चालीसा कधी असं म्हटलंच नाही आहे, कोणत्या दिवशी असं होतच नाही। म्हणजे काय जादू झाली मी काहीच सांगू नाही शकत। काय झालं ते हनुमान चालीसा मी ऐकल्यानंतर माझ्या लाईफचे प्रॉब्लेम्स असे उडून गेले। म्हणजे लिटरली सांगते, कोणती निगेटिव्हिटी कसली निगेटिव्हिटी मला काहीच माहिती नाही। आणि आता लिटरली मी लोकांना निगेटिव्हिटीमधून बाहेर काढत आहे, त्यांना हील करत आहे, इतकं ट्रान्सफॉर्मेशन माझं झालंय।
रिलेशनशिप असू दे, मनी रिलेटेड असू दे, हेल्थ रिलेटेड असू दे, काही पण असू दे, काही पण प्रत्येक लाईफच्या एरियामध्ये मी स्वतःला ग्रो करताना बघितलं आहे. आज साधारण 10 महिने होत आलेले आहेत मी हनुमानची भक्ती करते. त्या दिवसापासून आजपर्यंत कधीच कुठल्या प्रॉब्लेमला मी घाबरली नाही, कारण मला माहिती आहे की लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारच आहेत, छोटे मोठे कुठले पण प्रॉब्लेम येणार, पण जी स्ट्रेंथ असते आणि जे आपण सरेंडर करतो ना आपल्या देवासमोर, ती हिंमत आपल्याला जी मिळते ना, ती प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि खरं सांगते तुम्हाला, म्हणजे मी जेव्हा ते हनुमान चालीसा ऐकलं रसराजजी महाराजांच्या आवाजात, आई शपथ, म्हणजे मला असं वाटलं की हनुमान माझ्यासोबत आहे, माझ्या जवळ आहे, मी त्याला फील करू शकते. इतकं ते प्रभावी होतं, इतकं प्रभावी होतं. खरंच सांगते, तुम्ही एकदा हनुमानाला आवाज दिला ना मनापासून, तो तुमच्यासोबतच असतो. हनुमान म्हणजे काय? वायू. हनुमान हा प्राणवायू आहे आपला, तो आपल्यातच आहे, तो अमर आहे. सगळे देव गेले होते दैवलोकी, पण हनुमान जमिनीवरतीच पृथ्वीलोकीच राहिला होता आणि तो आपल्या सोबत आहे, तो अमर आहे. आणि आत्ता मी बोलते तुमच्याशी तर तो इथे आहे, तो मला सांगतो हे सगळं तुम्हाला सांगायला, म्हणून मी हे इतकं पॉझिटिव्हली आणि इतक्या उत्साहाने तुम्हाला सांगत आहे. सो आयुष्याचा कोणता पण प्रॉब्लेम असू दे, काही पण कुठल्या पण अडचणीमधून तुम्ही जात असाल, हनुमान चालीसा प्लीज 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 एकदा ऐका. कारण मी माझ्या प्रत्येक क्लायंटला आहे ना कुठला पण मोडॅलिटी सजेस्ट करते, त्याच्यासोबत हनुमान चालीसा तुम्ही नक्की म्हणा असं त्यांना सांगतेच न चुकता, आणि त्यांना त्याचा फरक जाणवतोय. सो तुमच्या शरीरातले 7 चक्र बॅलन्स करतो, तुमची भीती घालवतो, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन काय असतं तुम्ही म्हणाल अरे मला माहितीच नाही काय आहे ते सगळं. तुम्ही एकदा फक्त ऐका हनुमान चालीसा, फक्त एकदा म्हणून बघा, इतकं पॉझिटिव्ह वाटेल ना तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कळतंय की नाही माझ्या बोलण्यातून मला माहीत नाही, पण मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि तुम्ही फक्त ऐका. आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर कमेंट कराल, तुम्ही 100% कमेंट कराल की काय फरक तुम्हाला जाणवलेला आहे. चला तर मग तुमच्यासाठी एकदा हनुमान चालीसा म्हणून दाखवते. श्री गुरु चरण सर रजनीच मन मुकुर सुधारी, बर्णव रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के संगी, कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र अध्वजा बिराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, संकन सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सेन दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, द्वीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवार, लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुबीर हर्षि उर लाए, रघुपति किन्नी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समबाही, सहस बदन असरो तुम गा, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिस, जम कुबेर दिगबाल जहाते, कभी कोबिद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्र वही किन्ना, राम मिलाय राजपत दीन्ना, रो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्र जोजन पर भानु, लिल्लु ताहि मधुर फल जा, प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जल दिलांगी गए अजरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे ते, राम दुआरे तुम रखवा, होत न आज्ञा बिन पैसारे, सब सुख लह तुम्हारी सुरना, तुम रक्षक काहू को डर, आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना,
नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीर। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान चोला। सब पर राम तपस्वी राजा, किनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पा। चारों जुग परताप तुम्हारा है, पर सिद्धि जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदम राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दास। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुपर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चितना धरहि, हनुमत से ही सर्व सुख कर। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही। जो सत बार पाठ कर कोहि, छूटे बंदी महासुख होय। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीस। तुलसीदास सदा हरि छेड़ा, कीजे नाथ मुदय महडेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। कसं वाटलं? माफ करा जर कॅमेऱ्यासमोर म्हणताना चुकलं असेल, इकडचा तिकडचा शब्द इथे तिथे झाला असेल। हनुमानाला माहिती आहे की मी किती मनोभावे त्याची सेवा करते आणि तो मला किती आवडतो, त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर तो पोटी घेईल या सगळ्या चुका। आणि खरंच हनुमान चालीसा म्हणणं हे फक्त एक नाही का रिच्युअल नाही आहे रोजचं, तर हे सर्व काही आहे माझ्यासाठी, श्वास घेण्यासारखं आहे। आणि मी लिटरली त्याच्याशी बोलते, मी त्याला फ्रेंड मानते। म्हणजे मी त्याला विचारते की काय हे काय चालू आहे, तुझं लक्ष होतं की नाही, किंवा मग कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर त्याला विचारते काय करायचं आता। आणि तो माझ्यासोबत असतो, तो माझ्याशी बोलतो, तो मला सगळे संकेत देतो, सांगतो। आणि शपथ सांगते की इतका प्रेमळ आणि इतका छान आहे ना हनुमान, की म्हणजे तुम्ही फक्त त्याला एकदा हाक मारा तो तुमच्या जवळ येणार, तुम्हाला आधार देणार, तुम्हाला कुठल्याही संकटातून बाहेर काढणार। तुम्ही कुठल्याही त्रासामध्ये असा, हनुमान तुम्हाला नक्की त्याची प्रचिती दाखवतो। आणि आज या व्हिडिओ थ्रू मला हेच सांगायचं आहे की गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून, म्हणजे जानेवारीपासून आता नोव्हेंबर चालू आहे, या 10 महिन्यांमध्ये जो काही माझा स्पिरिच्युअल बिझनेस ग्रो झाला आहे, जे काही मी ग्रो झाली आहे, हे यूट्यूब परत रिस्टार्ट झालेलं आहे, जे काही तुम्ही बघताय माझ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि जे काही माझ्या आजूबाजूला आहे सगळं चांगलं, ते फक्त हनुमानामुळे, फक्त त्याच्यामुळे। आणि तो देतो म्हणून हे सगळं होत आहे, तो घडवून आणतो आहे हे सगळं। आजचा व्हिडिओ कदाचित ही त्याची इच्छा असेल, मी काहीच ठरवलं नव्हतं की असा व्हिडिओ बनवेल। जस्ट काल ज्या व्लॉगमध्ये, म्हणजे कालचा तुम्ही व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की हनुमानाच्या मंदिरात मला जायचं आहे असं मी 3-4 वेळेस बोलले आणि जाणं झालं नाही। मला खूप वाईट वाटलं ॲट द एंड रात्री, पण माझं अंग पण खूप दुखत होतं, धनंजय पण आजारी होताच आणि त्याच्यामुळे ते जाणं झालं नाही। पण मी टेन्शन नाही घेतलं, कारण त्याला माहिती आहे, त्याला सगळंच माहिती असतं। तर मी त्याला सांगितलं की हे बघ, येणं काही झालं नाही, पण तू मनामध्ये आहेस आणि तू सगळं समजून घेतो। आणि म्हणजे हनुमान माझ्या लाईफमध्ये आल्यापासून ना इतका ट्रिमेंडस चेंज झाला ना, इतका ट्रिमेंडस चेंज झाला, मी खरंच सांगू नाही शकत। म्हणजे मी लहानपणापासून केंद्रामध्ये गेलेली आहे, श्री स्वामी समर्थांची मी भक्ती करते। आणि भक्ती म्हणजे माझी आजी केंद्रामध्ये म्हणजे नित्यनेमाने जायची आणि ती आम्हाला स्वामींचं जे काही आहे करायला लावायची।
आणि लहानपणापासून तिच्या तोंडामध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी ओम हे शब्द ऐकलेले आहेत आणि ते इतके कानामध्ये बसलेले आहेत ना की लिटरली म्हणजे उठायचं पण असेल कळ लागली किंवा काही पण असू दे, स्वामी ओम तोंडामध्ये येतच. काही पण चांगलं असो वाईट असो लगेचच तोंडामधून निघतं की स्वामी आहात ना तुम्ही. आणि मी हनुमानाला कधी कधी असंही सांगते की हे बघ स्वामी समर्थ लहानपणापासून आहेत माझ्या जीवनामध्ये, तर पटकन ते नाव तोंडात येतं, पण तू पण माझ्या मनामध्ये तेवढाच आहेस जेवढे स्वामी आहेत. आणि थ्रू हेच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही स्त्री असा मुलगी असा पण तुम्ही हनुमानाची भक्ती करू शकता. मी करते. मागे एका ताईंनी मला कमेंट केलेली यूट्यूबवरती की ताई तुमच्या देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती आम्ही पाहिली, तर हनुमानाची मूर्ती घरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये असं एका ब्राह्मणाने सांगितलं आहे. तर मी तुम्हाला सांगते जेव्हापासून ती मूर्ती माझ्या घरामध्ये आहे देवघरामध्ये, खरं सांगते कशाचीच कमी नाही. माझ्या किचनमध्ये फोटो आहे हनुमानाचा, माझ्या मेन दरवाजाच्या बाहेर हनुमानाचा झेंडा आहे श्रीराम लिहिलेला, आणि माझ्या बाळाच्या गळ्यामध्ये पेंडंट आहे हनुमानाचं. आणि मी हनुमान चालीसा न चुकता रोज म्हणते. मी दर मंगळवारी आणि शनिवारी आम्ही हनुमानाच्या मंदिरात जातो. माझं बाळसुद्धा हनुमान चालीसा म्हणतं. तर या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला इतकं तरी कळालं असेल की मी हनुमानाचं एवढं करते तरीसुद्धा काहीच कशाचीच कमतरता नाही आहे. आज जे हवं ते विकत घेऊ शकते एवढी तरी कॅपॅसिटी आहे. नाही घेऊ शकली तरी हिंमत तरी आहे तेवढं कमवण्याची. तर ही सगळी हिंमत कोणी दिली? अडचणी कोणाला नसतात, प्रॉब्लेम्समधून कोण जात नाही. आपण सगळे कर्म कंप्लीट करण्यासाठीच आलेलो आहोत या आयुष्यामध्ये आणि ते कोणाला चुकणार नाही आहेत. पण तेच कर्म आपण सगळे जगता जगता जे जीवन आहे ते अजून छान पद्धतीने कसं जगू शकतो आणि आपल्या मोक्षाच्या मार्गाला कसं जाऊ शकतो हे हनुमानापेक्षा कोण सांगू शकतं. इतक्या निगेटिव्हिटी आहेत, इतक्या निगेटिव्हिटीमधून सगळेजण जात आहेत. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग हे 4 शब्द ना मी रोज ऐकते अपॉइंटमेंटमध्ये. म्हणून मला असं सांगू वाटलं की तुम्ही पण प्लीज हनुमान चालीसा एकदा तरी ऐका प्लीज. जर तुम्हाला शक्य झालं तर हा व्हिडिओ परत एकदा बघा. मी हनुमान चालीसा याच्यामध्ये म्हटलेली आहे ते ऐका, किंवा रसराजजी महाराजांचं लोफी वर्जन आहे ते ऐकून बघा. आणि खरंच तुम्हाला जो फरक जाणवलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा. कुठला पण प्रॉब्लेम असू दे, कुठला पण, हनुमान तुम्हाला त्यातून बाहेर काढणारच. पण एक गोष्ट आहे, एक अट आहे, हनुमान तेव्हाच तुमच्या हाकेला धावतो जेव्हा तुम्ही रामाची भक्ती करता. म्हणून जय श्रीराम हे तुमच्या तोंडामध्ये आलं पाहिजे. जितकं तुम्ही रामाला हाक माराल, त्याची भक्ती कराल, जितकं तुम्ही रामाचं नाव घ्याल तितका हनुमान तुमच्यासोबत उपस्थित राहणार आहे. म्हणून हनुमानाला राम हवा आहे तर मग हनुमान हवा आहे तर रामाची भक्ती करणं अनिवार्य आहे. म्हणूनच जय श्रीराम म्हणा, जय श्रीराम कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला हनुमानविषयी किंवा म्हणजे या माझ्या व्हिडिओविषयी अजून काही प्रश्न असतील, अजून काही तुम्हाला असं वाटत असेल की हिने शेअर करावं तर प्लीज कमेंट करा. आणि जय श्रीराम लिहायला तर अजिबात विसरू नका कमेंटमध्ये. आणि प्लीज तुमचे प्रश्न मला विचारा. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हणत असाल किंवा तुमचे काही अनुभव असतील हनुमान ची भक्ती केल्यानंतर किंवा करत असताना तर प्लीज मला ते सुद्धा शेअर करा. आपण एकमेकांना शेअर करू. अजून खूप मोठे मोठे अनुभव पण आहेत माझ्याकडे हनुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर झालेले बदल. ते अनुभव पण मी तुम्हाला शेअर करेल नक्कीच. पण हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करा, कमेंट करा जय श्रीराम, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि छान छान डेली व्लॉग्स मी रोज दुपारी 2 वाजता तुमच्यासाठी घेऊन येत असते. माझ्या सगळ्या व्हिडिओजला इतकं छान भरभरून प्रेम देण्यासाठी खूप खूप मनापासून कृतज्ञता. मी तुम्हाला म्हणाली ना, माझ्या किचनमध्ये हनुमानाचा फोटो आहे, इथे पंचमुखी हनुमान. त्यानंतर इथे माझ्या देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती आहे. देन आमचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती मी पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला आहे. आणि हे एक दाखवून देते. इथे आमच्या दाराच्या बाहेर
हनुमानचा झेंडा आहे, जय श्रीराम लिहिलेला. सो प्लीज कोणी असं तर म्हणत असेल ना की एक मिनटं, सो प्लीज कोणी असं जर म्हणत असेल ना की हनुमानाचा फोटो घरामध्ये लावू नका, हनुमानाची भक्ती स्त्रियांनी करायची नाही, हनुमानाची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नाही, तर प्लीज तुम्ही हे सगळं त्यांना दाखवा, ही व्हिडिओ दाखवा, माझं घर दाखवा, मी जे काही करते ते सगळं दाखवा, माझे अनुभव मी शेअर करेल ते सगळे सांगा. असं काही नाही आहे. हनुमानाची मनोभावे सेवा करा, तो तुम्हाला प्रोटेक्ट करेल, जे हवं ते सगळं तो तुम्हाला देईल. तुम्ही बघितलं ना माझ्या घरामध्ये सगळीकडे हनुमान आहे. सो प्लीज हनुमानची भक्ती करा. तुम्हाला जर खरंच कुठल्या संकटातून बाहेर पडायचं असेल, मार्ग मिळत नसेल, तर मी रिक्वेस्ट करेन की एकदा हनुमान चालीसा ऐका आणि तुमच्या घरामध्ये ते वाजवा. बघा तुम्हाला खरंच मार्ग सापडेल. चला तर मग जय श्रीराम, जय हनुमान. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. थँक्यू.